शेतकरी मित्रांनो नमस्कार. आयडियल फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत की आता बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण हे झालेलं आहे व पावसाची रिमझिम चाललेली. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपलं जे काही पीक आहे हे ट्रेस कंडिशनमध्ये जाण्याचे चान्सेस हे जास्त प्रमाणात राहत असतात. तर अशा पद्धतीत आपण कुठली फवारणी केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपलं जे काही पीक आहे हे ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आयडियल कंपनीचं ऑक्झिसिल व ऑक्सिग्रीन तुम्ही जर का 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर का तुम्ही फवारणी केली तर आपलं पीक हे ट्रेस कंडिशनमधून बाहेर निघण्यासाठी त्या ठिकाणी मदत करत असतं. तर शेतकरी मित्रांनो, आता होणार काय आहे तर अजिबात सूर्यप्रकाश नाही आहे आणि सूर्यप्रकाश जर का नसला तर झाडांमध्ये जी काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ही होत नसते व प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी आपण जर का ऑक्झिसिल व ऑक्सिग्रीनची जर का फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला पानातील जे काही हरितद्रव्य आहे तर हे हरितद्रव्य वाढवण्यासाठी देखील आपल्याला ऑक्झिसिल व ऑक्सिग्रीन हे आपल्याला मदत करणार आहे. त्याच पद्धतीने ऑक्सिग्रीनमुळे काय होणार आहे तर ऑक्सिग्रीनमध्ये जे की सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर त्याच्यामुळे ते आपल्याला झाडाला पोषण देखील त्या ठिकाणी होणार आहे. त्याच पद्धतीने ऑक्झिसिल जर का आपण बघितलं तर ऑक्सिसिलमुळे आपल्या पिकातील जी काही ट्रेस कंडिशनमध्ये गेलेला असेल तर ते जागृत करण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. त्याच पद्धतीने प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी देखील त्या ठिकाणी मदत होत असते. तर अशा पद्धतीने आता जे ढगाळ वातावरण आहे तर ढगाळ वातावरणामध्ये आपण कुठली फवारणी करावी तर आपण ऑक्सिसिल व ऑक्सिग्रीनची जर का फवारणी केली तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन पद्धतीच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या आयडियल फाउंडेशन या चॅनलला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.